भिवंडीमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली जाते। माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी फडणवीसांकडे तशी मागणी केल्याचं कळतंय। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कपिल पाटील आणि भाजप आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद जगजाहीर आहे। आता तर आमदार कथोरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून पाटील यांनी ही मागणी केलेली आहे। त्यामुळे आता फडणवीस यामध्ये काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे। भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी, पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं। आगरी गावांमध्ये तुतारी चालवा असं सांगितलं आणि कुणबी गावांमध्ये शिलाई मशीन चालवा असं सांगितलं। याचे पुरावे आहेत आणि एक बाळ्यामामा आणि किसन कथोरे यांची भेट झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे। त्या फोटोवरही निश्चित आहे की किसन कथोरेंनी कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। मी स्वतःच पुढाकार घेऊन मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की तुम्ही किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।